हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त ना? मस्तच राहा. आजचा माझा शेड्यूल असा काही होता. चहा खारी झालं, मग नंतर थोडासा चहा राहिला, मग मी तो कपामध्ये वतून त्यामध्ये अशी साई मिक्स केली आणि एन्जॉय केलं. मस्त होतं बघा. दूध आणि चहा मला लईच आवडतं. अयो, आतमध्ये चहा बी दिसतो जास्त. आणि सांगितल्याप्रमाणे मग चहा खरीवर असा दणका मारला. लई भारी होती चहा खरी पण. एवढं एकटीने नाही खाल्लं बरं का. माझी लेक होती मदतीला, तिने मी अर्धा अर्धा करून खाल्लं. मग पुन्हा काय म्हणता, हे दणका दिला आणि खारी फिनिश केली. पण त्याच्या आधी काय केलं बघा, चहा ठेवला होता. चहा इकडे उकळायला लागला, पण दूध काय टाकलं आणि इकडे वाट बघत होती खारी. 2 वाट्या घेऊन, दुधासाठी आणि खारी चहासाठी. मग माझ्या लक्षात आलं, खिडकी चालू आहे, बाहेर पाऊस पडत आहे, त्यामुळे आपला दूध तापत नाही. मग मी काय लगेच खिडकी बंद केली की, आणि इकडे आपला चहा उकळत मस्त असा ढवळून घेतला. एकदम मस्त असा चहा रंगला होता बघा. बाबो, बघा काय कलर आला आपल्या चहाला. तरी बी दूध काय तापायचं नावच घेईन. मग माझी ट्यूब लागली. मी खिडकी बंद करीन म्हणलं, केलीच नाही. मग घरात 1 वाजले होते आणि पोरगी अशी अभ्यासाला कंटाळा करीत होती. बाहेर बघितलं तर मशी म्हणत होती, अगं माझं झालं, तुझं झालं का नाही काम? मग तिला म्हणलं, थांब बाई, 1 भाकरी भाजती माझी. मग इकडे भाजी करतच होती, तवर भाकरी रसून बसली इकडे. कसं काय मंडळी, मग भाकरी आवडली का नाही तुम्हाला? बघा कशा पातळ पातळ भाकरी केल्यात, छोट्या पोरींसारख्या. एक खाल्ली की गप्पच होते बघा माणसाचं पोट. भाजी बी इकडे अशी मस्त करत करत म्हणत होती, मला बी दाखव की. मग दाखवते थांब. बाबा, बघा कशी रंगलेली भाजी आपली, लाल जरस. मग इकडे रसून बसलेल्या भाकरीला असं थोपटलं बाई. तुला बी टाकते टोपल्यात, थांब. बघता काय, करायचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक. आणि तेवढं संध्याकाळच्या चहाचा टाइम झाला. म्हणजे अशी बिस्किटं काढली सजावटीला आणि 2 कप चहा काढला. मग नेऊन दिला मी चहा. आमची ह्यांना हो, आणि मी पण 1 कप पिले. मग एवढी मोठी भांडी बघून तर उरच दडपला. पण मनाला म्हणलं, नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड. आणि टाकली की घासून भांडी. बघा असं चकाचक झालं मग आपलं भांडे, किचन. आणि रात्रीच्या जेवणासाठी मंडळी असा भात लावला होता कुकरमध्ये. आपला पिवळा भात हो, भाज्या घालून, काळा मसाला घालून मस्त केला होता. लईच भारी झाला होता बाया. दाखवत होते पण पोळतच लई होता कुकर. बघा शेवटी उघडला. कसा आहे मग भात? सुटलं का नाही तोंडाला पाणी? हा मीच केला. मग मशीनमधली कपडे वाळू घातली, बाहेर मरणाचा पाऊस. मग हातच वाळू घातली आणि पुन्हा घरे साफसफाई केली. असं चमकत होतं म्हणता. मग ती काय दाखवल्याशिवाय राहावं ना, म्हणलं सगळ्यांना दाखव मी बी काम करते ते. मग असं माझं किचन लकलक करीत होतं दिवाळीतलं आकाशकंदीलीसारखं. भारी का नाही मंडळी आपला व्हिडिओ. एक दिवशी इकडं अंड्याची भाजी करीत होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये सगळे दाखवा 2 दिवसात. मग त्यासाठी इकडे आपला कुकर लावला होता डाळ भाजीचा आणि इकडे अंडे करत होते, शिजत होते. मग ह्या मिक्सरच्या भांड्यात घेतलं बघा वाटण. आणि इकडं मशीन म्हणत होते, झालं माझं. मी म्हणलं, थांब बाई, माझं बी झालं. मग तेवढ्यात ना अशी गेली तर मॅजिकने पेस्टच झालेली दिसली बघा, लसूण खोबऱ्याची. पोरगी म्हणली, मी सोलते अंडे. म्हणजे सोल बाई, तेवढाच आराम माझ्या जीवाला. असं बी काय आराम भेटत नाही मला.
दिवसभर काम असतं बघा. मी पोरगीला सांगितलं सोलायला पटा 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 पटा. मग मी इकडं कोथिंबीर आणली आणि अशी खटा 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 टाकून घेतली. तर इकडे मॅजिकने अंड्याची भाजी सुकवली बघा. मग काय टाकली कोथिंबीर अंड्याच्या भाजीत. घ्या लागल्या आणि डाळ पण अशी पिवळी जरा फुगून बसली होती. मग त्या डाळीला म्हणजे थांबाई देते फोडणी तुला थांब. मग आवडली का नाही तोंडाला पाणी सुटलं का नाही म्हणते आपल्या अंड्याच्या भाजीला बघून. मग करायची एक सबस्क्राईब आणि लाईक. मग आपला असा कच्चा भात बाहेर आला होता बघा. मग आणि पांढरा शिपट भात बघून मला तर लगेच जेवावं वाटलं. पण नाही म्हणलं. नवऱ्याने खाल्ल्याशिवाय आपण कसं खायचं. मग जरा पोटाला म्हणलं दम काढ दम धर. इकडे डाळ केली पिवळीच केली नुसती. कारण पुरीला नाही जिरी मोहरी लसूण काही नाही आवडत. फक्त पिवळं पाणी आवडतं तडका दिल्यानं. ते बी तेलाचा आणि हळदीचा. म्हणलं बरं बाई तुला जसं आवडतं तसं करते. आणि इकडे माझी अंडी वाढ बघत होती. कधी खाती मला कधी खाती मला. आणि पुरीचं इकडे चाललं होतं गरब्याची प्रॅक्टिस. रात्री गरबा असतो आणि ती गरबा खेळायची रात्री तयारी प्रॅक्टिस चालू होती. म्हणलं कर बाई कर छान गरबा खेळ हो. म्हणजे मीच चांगली खेळणार आहे. खेळते का नाही पोरगी चांगला गरबा. करायची एक लाईक मग काय